द क्रिएटिव्ह ऍक्ट अ वे ऑफ बिईंग हे रिक रुबिन यांचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकात ते इतकं भारी भारी काय काय विचार मांडतात ना, त्यातले एक दोन विचार मी तुम्हाला आज सांगतो. ते म्हणतात की आपण सगळेजण निर्मिक आहोत. म्हणजे काय, तर आपण प्रत्येक जण निर्माते आहोत. आपण काहीतरी निर्माण करत असतो आणि प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी आहे. नॉट जस्ट पार्ट ऑफ द आर्ट, पण तुमचं आर्ट हे प्रत्येक फील्डमध्ये कुठेतरी लागू होत असतं. मग तुम्ही ड्रायव्हर असाल, तुम्ही इंजिनियर असाल, तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही साफसफाई कामगार असाल, कोणी असाल, तुम्हाला क्रिएटिव्हली ते काम कसं करायचं हे शिकलं पाहिजे. क्रिएटिव्हली जर ते काम केलं तर ते कामाचा वेळ वाचतो आणि ते काम सोपं होऊन जातं. रिक रुबिन अजून एक गोष्ट सांगतात की तुमच्या आसपासच क्रिएटिव्हिटी घडत असते. म्हणजे आज जर तुम्ही लेखक असाल आणि तुम्हाला जर लिखाण करायचं असेल तर तुम्ही आसपास पाहिलं पाहिजे की नक्की तुम्ही आसपास जेव्हा बघाल तुम्हाला लक्षात येईल की क्रिएटिव्हिटी आपल्या आसपासच घडत असते. ती फक्त शोधता आली पाहिजे आपल्याला. एकदा ती म्हणजे अशी माहिती का आपल्याला ती मिळते. आपण जर बघायला सुरुवात केली ना त्या दृष्टिकोनातून तर आपल्याला ती सापडते. आता हे झाड आहे बघा, आता हे झाड आहे म्हणजे हे पहिले रोपटं असणार. मग हे रोपटं लावलं कोणी? मग ती व्यक्ती कोण? ती व्यक्ती कुठून आली? ती व्यक्ती गावाकडनं आली का शहरामध्ये? अच्छा, मग ती गावाकडे असताना त्या व्यक्तीला ही गोष्ट कोणी शिकवली की रोपटं लावायचं असतं, त्याला पाणी द्यायचं, म्हणजे हा संस्कार त्यांच्यावर कोणी केला? मग त्याची आजी होती का तिथे, की आई वडील होते, की कोण होतं? मग आजी जर होती तर मग आजीने हा संस्कार केला म्हणजे कदाचित ते कनेक्शन असेल म्हणून त्यांना असं वाटलं असेल की इथे रोपटं लावावं, म्हणून त्यांनी रोपटं लावलं, त्याला पाणी दिलं आणि त्या पाणी दिल्यामुळेच त्याचं आज इतकं सुंदर मोठं झाड तयार झालेलं आहे. आणि मग त्याचं जर हे झाड तयार झालेलं आहे तर या झाडाखालीच उभं राहून मी इथे रील बनवतोय. म्हणजे बाहेर एवढं ऊन असताना देखील मला या झाडाने इथे आधार दिलेला आहे हे रील बनवण्यासाठी. हाय की नाही कनेक्शन? दॅट्स हाऊ यू बिल्ड अ स्टोरी. रिक रुबिन हेच सांगतात की तुम्हाला एक धागा पकडता आला पाहिजे, एक थॉट पकडता आला पाहिजे आणि त्या थॉटला धरून तुम्ही वेगवेगळे कनेक्शन तुम्हाला जोडता आले पाहिजे. ही पॉवर आहे तुमच्या थॉटची आणि हे प्रत्येकात असतं. शेवटी ही प्रॅक्टिस आहे. तुम्हाला ते करून बघावं लागणार, तुम्हाला तसा विचार करावा लागणार. पण हा विचार तुम्ही शांतपणे बसून कराल तेव्हा तुम्हाला आसपास गोष्टी दिसतील, तेव्हा तुम्ही ते कनेक्शन करू शकाल. दॅट्स हाऊ यू क्रिएट. सो हे लक्षात ठेवा. तुम्ही जर लेखक असाल किंवा तुम्ही लेखकच असायला पाहिजे असं नाही, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तर त्या फील्डमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह शोधण्याचा प्रयत्न करा, क्रिएटिव्ह वे शोधण्याचा प्रयत्न करा. तो एकदा सापडला ना तुमचं कोणतंही काम असो ते सोपं होईल.